एन्जॉय करतायत आणि सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, चेंडू तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय मंगेश आणि तोपर्यंत एकच धाव. बॅकिंग केलं जात आहे. सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मधनं चोळेगाव संघाचे समर्थक सपोर्टर्स तिथे आहेत, एन्जॉय करतायचा सामना. पहिला सामना त्या संघासाठी खूपच महत्वाचा होता आणि मी तर म्हणेन की गेल्या वर्षीचा वचपा त्यांनी पहिल्या सामन्यात काढला. वाकलर संघाला मात्र जबरदस्त टक्कर दिली आणि वाकलर संघाला मात्र घरी परतावं लागलं त्या सामन्यामधून. धावसंख्या धावफलकावर 1 खातं उघडतोय स्वतःचं दत्ता आणि स्ट्राईक एंडला आता सरकतो तो योगेश. धावसंख्या झाली धावफलकावरती 2. डाव करत जातात खूपच शैलीदार फलंदाज आहे योगेश पेटणे. बालट्या फुलटॉ चेंडू दिशा दिली, कव्हरच्या डोक्याने चेंडूला काढलाय, क्षेत्ररक्षक सरकतोय डीप मध्ये, जो पण चेंडू कव्हर करतील मंगेश जात आहेत पण तोपर्यंत इथे चौकार. शिखर वैयक्तिक 120 या धावसंख्येवर भारतीय संघाचा धावफलक आणि विराट कोहली 104 या धावसंख्या. दोन्ही फलंदाजांनी आपलं शतक पूर्ण केलंय. खरं तर खूपच महत्वाची बाजू होती, महत्वाची बाब. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा ते चेंडू हवेमध्ये पायचा मंगेश चेंडू खाली येतोय, झेल होतोय का? हो व्हेरी गुड कॅच, अप्रतिम, जबरदस्त, दर्जेदार, सुपर, हाय एक्स्ट्रा फाईन चाल, अप्रतिम झेल तिथे. या अगोदर सुद्धा त्याच झेल चेंडू आला होता पण आता मात्र ताकद थोडीशी कमी पडते योगेशची आणि यश मिळते ते गोलंदाज जयेशला. थँक्यू. चौथ्या सामन्यामध्ये निश्चित म्हणेन की भारतीय संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. फक्त एक गडी बाद झालाय आणि 79 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 81. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी स्कोर सेट केलाय 349 टू विन फॉर इंडिया, पण भारतीय संघाचा फक्त एक गडी बाद झालाय. वळूया आपण मैदानाकडे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा सन 2016. हा चेंडू हवेमध्ये आहे, लॉफ्ट केलाय, व्हॉट अ शॉट, चेंडू डीप मध्ये सीमा रेषेच्या बाहेर. आमच्या मान्यवरांचं स्वागत करतोय हा षटकार. ओव्हरफिट चेंडू आणि ओव्हरफिट चेंडूला बरोबर त्यांनी समोर खेळले स्क्रीनच्या वरून 6 धावांसाठी. हा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो क्षेत्ररक्षक, चेंडू कव्हर करतील. विकी आहे तिथे ग्लेअर घालून सातत्याने क्षेत्ररक्षण करत असतात. पहिल्या षटकात धावसंख्या या षटकाराने निश्चितच फुलते. धावफलकावर 13 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करतायत. सलामीचा फलंदाज तंबूत परतला योगेश, पण त्याची मात्र उणीव भासू देत नाहीये दत्ता. विनोद त्याच्या सोडीला आलाय, विनोद नॉन स्ट्रायकिंग एंडलाय, अजूनही त्याला अकाउंट ओपन करायचं आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय, गावस्कर स्टँड मध्ये 6 धावा, षटकार. पहिल्या सामन्यामध्ये जयेशने नाणेफेक हरली होती. समोरच्या फलंदाज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती, पण समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखलं होतं. पण आता सुद्धा तो संघ गोलंदाजी करतोय, पण समोरच्या संघाला पहिल्याच या षटकात तब्बल 19 धावा कुठल्यात. आत्मविश्वास निश्चित रुणावलाय तो सोनारपाडा संघाचा. एक गडी जरी बाद झालाय तरी मात्र धावसंख्या त्यांनी अप्रतिमरित्या या पॉवर प्ले मध्ये कुठल्या त्या 19. षटक नवीन घडतोय मानपाड्यांकडनं. विकी कॉपीबुक स्टाईल गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये पाहायचंय, सीमा रेषेच्या जवळ चेंडू ओढतात. हो व्हेरी गुड फिल्डिंग. पुन्हा मंगेश आहे तिथे, व्हेरी गुड फिल्डिंग, दर्जा उंचावलाय मंगेशने, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. यामध्ये एक झेल सुद्धा पकडला होता.
या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी सुद्धा करतायत, अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा दाखवतायत आपल्या संघासाठी. व्हेरी गुड फिल्डिंग. या 2 धावा तर काही रोखू शकला नाही, पण 2 महत्वाच्या धावा त्याने रोखल्यात तिथे. धावसंख्या 2 ने पुढेच राहते धावफलकावरती 21 धावा. विकेटच्या पहिल्या चेंडूवर मात्र अप्रतिम मोठा फटका मारला होता. हा चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावर नाखायचा डीप मध्ये जातोय चेंडू. जवळपास कोणी खेळाडू नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार 4 धावांसाठी. या स्पर्धे अगोदर लक्ष दिलं तर दत्ता याच्याकडे आपल्या संघाची जबाबदारी होती, संघनायक होते. पण आता ती जबाबदारी थोडीशी बाजूला झाली आहे, त्यामुळे त्याला बॅटिंगवर कॉन्सन्ट्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच तो आपल्या संघासाठी करतोय. व्हेरी गुड बॅटिंग. षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 25. या धावसंख्येवर एका गड्याच्या मोबदल्यात विकी याच्याकडून त्याच्या निश्चितच खरपूस समाचार घेतो तो दत्ता. चेंज ऑफ पेस होता, ऑन साइडला पुल करतायत. पुन्हा एकदा मंगेशकडे चेंडू जातोय, चेंडू कव्हर करतायत, फेक करतायत, तोपर्यंत एकच धाव. अचूक फेकी बॅकिंग केलं जात आहे. पाहते ते चेंडू वेळ घेत आहेत उचलण्यासाठी, पण चेंडू कव्हर करतायत. प्रतीकच्या मागे जयेश आणि त्याच्या मागे अजून एक खेळाडू चेंडू कव्हर करतोय. तर फक्त एकच धाव फलकावर. कारण कर्णधार पदाची जबाबदारी काय असते आणि त्याच्यावर किती दडपण असतं या गोष्टीचा आवर्जून उल्लेख सचिन रमेश तेंडुलकर यांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर मानपाड्यांकडनं 7 ते 8 बॉलांचा रनअप आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक करताय, चेंडू तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप दुरून येतात. तिथे मंगेश चेंडूवर उचलताय, फेक करतायत. चेंडूची फेक मात्र थोडीशी वरती होते आहे, पण 2 धाव वसूल करतात या चेंडूवर दत्ता. आणि धावसंख्येला आघात देतात विनोद या 2 धावेने 28 या धावसंख्येवर. 28 लॉस ऑफ ओनली 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा सन 2016 वाटचाल परंपरेची. ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, पुन्हा त्या दिशेने खेळून काढतायत. ऍक्शन रिप्ले. मंगेश येते चेंडूवर, चेंडूची फेक करतोय, पण 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा. डेन एनबीसी दिलीप भगत आणि चंदन भगत लॉट्स ऑफ थँक्स. त्यांच्या माध्यमातून त्यांची पूर्ण टीम सज्ज आहे. त्यांचे कॅमेरामॅन, त्यांची टेक्निकल टीम या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहेत. आणि त्याचबरोबर संतोष नाणेकर www.tenniscricket.in च्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट करतायत. स्कोर मूव्ज ऑन 30-3-0. ऑफ टर्मच्या बाहेर होता चेंडू. कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज आतमधल्या बाजूला लागतोय, जास्त लांब जात नाहीये. स्वतः फॉलो थ्रू मध्ये आपलं काम पूर्ण करतायत आणि चेंडू कव्हर करतायत. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झाली धाव फलकावरती 30. जी पहिल्या षटकात सरासरी 19 होती, ती आता मात्र प्रति षटकामागे 15 धावा. एका गड्याचं पतन झालेलं आहे मैदानावर. खेळपट्टी अप्रतिम सुरेख आहे आणि दरवर्षी ही जबाबदारी असते ती नरेशच्या खांद्यावर. नरेश म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम जे क्युरेटर आहेत अप्रतिम खेळपट्टी तयार करतात या स्पर्धेसाठी. यावर्षी तुम्ही एकूण 24 संघांना पाहणार आहात खुल्या विभागातना, शहरी विभागातना. उद्याचे सामने दावडी वर्सेस काटाई, एक निश्चितच मोठा सामना. या सामन्यासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार मैदानावर, कारण आयोजक इथे खेळतायत. काटाई संघाच्या माध्यमातून पहिला सामना, त्यानंतर खोणी वर्सेस गोळवली, सागा वर्सेस बेतवडे, शीळ वर्सेस तिसगाव, माताडी वर्सेस वाडेघर आणि उत्तरशी वर्सेस मानपाडा. हे बाकीचे सामने आहेत. तर 2 षटकात धावा आल्यात त्या 30, म्हणजे 12 चेंडू तब्बल 30 धावा वसूल केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. खास करून दत्ताने अटॅकिंग बॅटिंग करत असताना 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. योगेश खूप लवकर बाद झाले, स्वस्तात बाद झाले. 4 धावा फक्त कुठल्या मैदानावर, 1 चौकार त्यांनी दाखवला आपल्या बॅटमधून. आणि त्यानंतर विनोद आपण पाहू शकता आतापर्यंत त्यांनी 8 या धावसंख्येवर खेळतोय. चला लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. तुम्ही युट्यूबवर जाऊन स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक 2016 एवढं जरी तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला लगेचच एक लिंक ओपन होईल तिथे लाईव्हची. तर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला लगेचच ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर ही स्पर्धा आता वर्ल्ड वाईड झाली आहे. पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही साईट ओपन करू शकता आणि तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. षटक घेऊन येतो तो विक्रांत, एक अष्टपैलू गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू. स्विंग आक्रमण, ऑन साइडला पूल केला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. यष्टीच्या मागून लगेच मास्टर ब्रेन क्षेत्ररक्षण सजावट इथे बदलतोय.
तिसरा पंच यश निश्चितच आतमध्ये सरकतायत ते अनिल तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत निश्चितच आतमध्ये सरकतायत तिसरे पंच. मगाशी सुद्धा मगाच्या षटकात आपण जर पाहिलं लक्ष दिलं तर विक्रांतच्या गोलींसाठी आज या स्पर्धेमध्ये तिसरी अशी वेळ आहे की मात्र पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर कोळेगाव संघाचा रवींद्र संतेसाठी तिसरा पंच आतमध्ये गेला होता आणि आज ही तिसरी वेळ जेव्हा तिसरा पंच आतमध्ये सरकतायत या सामन्यामध्ये. अनिल सरकतायत मागे. दोन पंच ऑलरेडी मैदानात उपस्थित आहेत. या षटकाने धावसंख्या निश्चितच फुलते धावफलकावर 36 धावा या तिसऱ्या षटकात. विक्रांत ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा भिरकावून दिलाय त्या दिशेने. ऍक्शन रिप्ले गावस्कर स्टँड मध्ये एक जबरदस्त खणखणीत षटकार. थँक्यू. दोन षटकार पहिल्या सामन्यामध्ये ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली तो टप्पा निश्चित मी असं म्हणेन की विसरला आता विक्रांत. कारण पहिल्या षटकात ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती फलंदाज अक्षर सोडून ठेवलं जागेवर. पण आता मात्र स्वैर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढी मुभा देत आहेत गोलंदाजीमध्ये. हा चेंडू आतमध्ये इनसाइड एज मागे जातोय चेंडू. स्ट्राईक मात्र रोटेट होत आहे ती म्हणजे विनोदकडे. पहिले दोन चेंडू शॉर्ट आर्म पुल आणि जबरदस्त फटका आपल्याला स्कोर द विकेट पाहायला मिळाला सुनील गावरकर स्टँड मध्ये. दोन षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 43 धावा. विनोद हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर स्वतः गोलंदाज देत आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी फेक करतायत. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. स्वतःच्या गोलंदाज चेंडू अडवतायत आणि सरळ फेक करतायत यष्टीच्या दिशेने. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांना आपण इथे आमंत्रित केलं सर. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांना जे आपण आमंत्रित केलंय की सातत्याने हे चित्र आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं की कुठलाही गोलंदाज जर आक्षेप जर असेल ती गोलंदाजी जर तो व्यवस्थित करत नसेल तर तिसऱ्या पंचांना आपण इथे आमंत्रित करतो. त्याबद्दल तुमचं मत काय सर? ही कल्पना तुम्हाला कशी वाटली? नाही, अतिशय चांगली आहे. कारण जेव्हा पण इथे जसं मी उल्लेख केला दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईमधले तमाम सगळे जे कार्यकारिणी सदस्य आहेत सगळे खेळाडू आहेत. किती बॉल बाकी आहे? 2 to go. तर सगळे चांगले खेळाडू आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने. इथून त्यांचं अत्यंत चांगलं निरीक्षण आहे. तो बघू शकतो. विनोद सुद्धा बाजूला आहेत, काशीनाथ बाजूला, इथे अनंत आणि त्यांचा ग्रुप सुद्धा बसलेले सातत्याने लक्ष येतात. जेव्हा जेव्हा त्यांना वाटतंय की इथे गोलंदाजीमध्ये चेंडू रिलीज करत असताना थोडासा ॲक्शनमध्ये डाऊटफुल आहे, लगेच तिसऱ्या पंचाला आतमध्ये पाठवत आहेत. म्हणजे तो जास्त पद्धतीने 22 यार्डच्या जवळून त्याचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण करू शकेल. निश्चितच हा चेंडू आता मात्र ऑफ ब्रेक आहे. आतमध्ये आणतायत चेंडू. मगाचे तुम्ही दोन चेंडू जर पाहिले दत्तासाठी त्यांनी टाकले होते शॉर्ट ऑन पुल होते आणि चेंडू ब्रेक होत होता, लेग ब्रेक होत होता, पण त्याचा पुरेपूर फायदा होता शफल होत असताना. पण आता मात्र फलंदाज चेंडू मिळत नाहीये. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. विक्रांत चेंडू हवेमध्ये जोरदार अपील कॉट बिहाइंड साठी. फलंदाज बाद. बिग विकेट. यश मिळते गोलंदाजाला आणि दत्ताची खेळी संपुष्टात. दत्ता बॅक टू द पवेलियन. ज्या फलंदाजाने हाहाकार माजवला होता विक्रांतच्या गोलंदाजीवर त्याच गोलंदाजाने तंबूत पाठवलाय. अभी तो पार्टी शुरू हुई है. अभी तो पार्टी शुरू हुई है. अभी तो पार्टी शुरू हुई है. दरवाजे को कुंडी मारो, कोई न बच के जाने पाए. डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक न जाए. गाना जो फील करे वो जाके तोरण बुलंद चले. इसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. चर्चा या षटकाबद्दल या गोलंदाजाबद्दल चांगली गोलंदाजी आहे. मी जसं उल्लेख केला विक्रांतचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. फक्त गरज आहे की सातत्याने एकाग्रता ठेवायला पाहिजे आणि खऱ्या चांगल्या गोलंदाजी परीक्षा जेव्हा ते एक चांगला फलंदाज जेव्हा समोर येतो ते चित्र या सामन्यात आपल्याला सोनारपाडा आणि तसंच आपण सोळीच्या माध्यमातून बघतोय. लाईन बदलतोय, लाईन बदलायला पाहिजे, लेंथ बदलायला पाहिजे. लेंथ तुम्ही जेव्हा बदलाल चांगली फलंदाजी होते ते लेंथ त्यांनी बदललं आणि त्या मागच्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये आपल्याला तसं चित्र बघायला मिळालं. मात्र थोडंसं आश्चर्य आहे की विक्रांतच्या षटकामध्ये षटकार का जातात. आतापर्यंत जेवढे षटकं त्यांनी टाकले प्रत्येक षटकामध्ये तुलावा. मंगेश जलगती गोलंदाज अचूक टप्प्यावर ऑप्शनच्या बाहेर जलगती चेंडू मागे निघून जातोय. यष्टीच्या मागे आपलं काम. अत्यंत गुणी खेळाडू आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. मंगेश वेगवान गोलंदाज आहेत. धावसंख्या धावफलकावर 43. सोनारपाडा वर्सेस चोळेगाव. हा चेंडू आता मात्र पूल केलाय. गॅप मध्ये खेळताय. चेंडू जातो डीप मध्ये. क्षेत्रशक्ती ते सज्ज. गोल चेंडू उचलून फेक करेपर्यंत या 2 धावा. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्रशक्ती ते डीप मध्ये. राहुल
राहुल चौधरी आणि तोपर्यंत धावसंख्या पुढे सरते धावफलकावरती 45 धावा. धावसंख्या 66 जलदगतीने पुढे सरकते. सोनारपाडा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते या शेवट षटकात. हवेमध्ये लिडिंग एज गोलंदाज चेंडूच्या खाली झेल होणार का बघायचं. गुड कॅच पण प्रयत्न तिथे फसतोय. झेल होत नाहीये. बरोबर चेंडूच्या खाली आले होते. दबाव दडपण या शेवटच्या षटकाचं विक्रांतवर जाणू देत आहेत. पुढे भरपूर आले होते. जवळजवळ 10 ते 12 यार्डचं अंतर कापत असताना चेंडूच्या खाली आले. खूप कठीण होता हा झेल पण हातातला चेंडू खाली स्किट होऊन खाली पडतोय आणि 2 धावा फलंदाज वसूल करतोय. फलंदाज आहेत ते अमोल. परेशला अजूनही अकाउंट ओपन करायचं बघा. बराच वेळ जवळजवळ 1 षटक तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता मागच्या षटकामध्ये. अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला. अमोल आपली जबाबदारी स्वीकारतोय आणि इथे मुक्तपणे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्कोर मूव्ज ऑन 68. 68 धावा धावफलकावर. हवेमध्ये बरोबर बॅटच्या खाली चेंडू सीमारेषा बाहेर फरार. 6 धावा. दर्जेदार षटकार. तिसऱ्या दिवसात पहिल्यांदा मला अनाउन्समेंट करावी लागते. MH03 3193 गाडी कोणाची आहे. स्विफ्ट गाडी ताबडतोब बाजूला करा. अजून एक षटकार बॅक टू बॅक. वॉर शॉट संजय मांजरेकर स्टँड मध्ये एक षटकार. धावसंख्या धावफलकावर आता मात्र सरसावते पुढे सरकते 80 या धावसंख्येवर. ऑन साईडला पुलकाच्या चेंडू डीप मध्ये. धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे सरकते. चौकार. थँक्यू. धावसंख्या 84 धावफलकावर. खूपच समाचार घेतलाय या षटकामध्ये विक्रांतचा. अप्रतिम फलंदाजी दर्जेदार हाय स्टँडर्ड. हा चेंडू पुन्हा धावेमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सीमारेषा बाहेर. 4था षटकार या षटकातला. लाजवाब दर्जेदार दर्जा षटकार अमोलच्या बॅटमधून. मुकेश पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे अमोलसाठी तब्बल 5000 रुपयाचं. अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. आणि प्रसाद पहिल्यांदा मला वाटतं एका षटकामध्ये 30 धावा जाण्याचा विक्रम सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. आतापर्यंत मी 23 धावा पाहिल्या होत्या मात्र 30 धावांची सरासरी एका षटकात या ठिकाणी विक्रांतच्या षटकात ते सुद्धा. आय थिंक दिस इज एक मला वाटतं वॉर्निंग बेल आहे विक्रांतसाठी. लवकर जर इम्प्रूव्ह नाही केलं तर मला वाटतं इथे डेंजर झोन होऊ शकतो ज्या ठिकाणी. हो निश्चितच. ज्या गोलंदाजाने मात्र स्पर्धेत डोकर घेतली होती आपल्या गोलंदाजीने. 1:47 वर अमोल मैदानावर आहे. अप्रतिम चांगली फलंदाजी त्यांनी केली या ठिकाणी. सकाळपासून एक चित्र आपण बघतोय की बॅटिंग ही चांगली बघायला मिळते. आज फिल्डिंग सकाळच्या सत्र जरी कॅचेस सुटत असले तरी पण नंतरच्या सत्रामध्ये फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. बोलायचा उद्देश असा आहे. एक म्हण आहे ऑस्ट्रेलियामध्ये समोरच्या अपोजिशन संघातील चांगले गोलंदाज आहेत त्यांनाच चोपा म्हणजे मानसिक दडपण समोर वाढेल आणि तेच या ठिकाणी केलेलं आहे सोनारपाडा संघाने. विक्रांत त्यांचा जो हुकुमी इक्का आहे त्याच्यावरतीच अटॅक केलाय. विक्रांतची पहिल्या षटकात 18 धावा केल्या. दुसऱ्या षटकात तब्बल 30 धावा केल्या म्हणजे 2 षटक एकही निर्धाव नाही आणि तब्बल 48 धावा. म्हणजे ज्या विक्रांतनी कौतुक मिळालं होतं त्या विक्रांतवर जबरदस्त अटॅक या ठिकाणी दंता योगेश विनोद अमोल यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. प्रसाद पण निश्चितच दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि चोळेगाव संघासमोर एक जबरदस्त आव्हान त्यांनी उभं केलेलं आहे. धावा कुठल्याच मैदानावर त्या 90 आणि 91 धावांचं खूप भलं मोठं आव्हान. ही दुसरी धावसंख्या आहे स्पर्धेतली की जी हायएस्ट आहे. जी पहिली उसरगर संघाने नोंदवली होती 92 धावा आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात त्या 90 धावा. हो उसरगरने 91-92चं टार्गेट दिलं. ते चेस करत असताना दिवा सुद्धा जवळ गेले होते. फक्त 2 धावाने ते हरले. 1 बॉल डॉट गेला होता. बोलायचं तात्पर्य आहे की याच्यावरून दर्जा कळतोय ग्रामीणचा किती चांगल्या पद्धतीने ते खेळत आहेत आणि याचा पूर्ण श्रेय नक्कीच जातं आमच्या दादांना. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 तुम्ही या ठिकाणी बघताय. तुम्ही बघू शकता हे आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे जिथून आमचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचतंय. बॅक टू प्रसाद. थँक्यू.
येतोय आता मात्र सलामीची जोडी मैदानावर विक्रांत आणि जयेश. जयेश मागच्या सामन्यात थोडेसे मात्र बॅकफुट होते, त्याचं कारण त्यांच्या पायाला दुखापत झाली होती, पण आता मात्र हा सामन्याचा जिंकण्याच्या जिद्दीने या इराद्याने मैदानात उतरत आहेत. लक्ष आहे ते 91 धावांचं. नथिंग इज इम्पॉसिबल. निश्चितच, कारण पहिल्याच दिवशी तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं होतं, उसरकर वर्सेस दिवा. 92 धावांचं लक्ष काढत असताना 2 धावांनी सामना पराभूत झाले होते दिवा संघ. तो सामना पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभारण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच दोन फलंदाज तंबूत परत आहेत. तंबूत येतात बाहेर, ते म्हणजे जयेश आणि त्याचबरोबर विक्रांत. चोळेगाव संघासाठी मात्र आव्हान आहे ते 91 धावांचं 30 चेंडूमध्ये. त्यामुळे पहिल्या षटकापासून त्यांना आक्रमण आणि फक्त आक्रमण करावं लागणार. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक मिड विकेट रिजनमध्ये आणि एक लॉंग ऑफ रिजनमध्ये. सर्कलच्या आतमध्ये तुम्ही सर्व खेळाडू पाहू शकता. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, हे ऑफ साईड क्षेत्ररक्षण. आणि जर तुम्ही पाहिलं ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन. पहिला चेंडू योगेश, सलामीचा गोलंदाज. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू, ऑन साईडला पुल केला चेंडू, देतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या चेंडू उचलण्यासाठी पाहायचा ते प्रयत्न करणार, पण चेंडू जवळजवळ सीमाजवळ अडवतायत. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि या 2 धावा. खातं उघडतोय संघनायक सरसेनापती नेता जयेश जोशी. ओव्हर द विकेट जयेशसाठी. हा चेंडू ऑन साईडला बिलकावून दिलाय. चेंडू डीप मध्ये, कोणच खेळू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा चौकार. फ्लाइंग स्टार्ट. थँक्यू. फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी. धावसंख्या फलकावर 6. योगेश तयार, सज्ज होतोय. ऑफस्टमच्या बाहेर, बराच बाहेर चेंडू. वळतात आमच्याकडे दीपक आणि व्हाईटचा इशारा देत आहेत. तर थोड्याच वेळात सलीम दुराणी साहेब यांचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांना आणण्यासाठी आमचे 2 जबरदस्त कार्यकर्ते तिथे सरकतात. माजी सरपंच योगेश पाटील संदप आणि माजी सरपंच योगेश पाटील घारिवली. हा चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. पाहायचे कोणच खेळू जवळपास नाहीये. झेल होणार का तिथे? 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. गुड शॉट फ्रॉम जयेश. या 4 धावांची धावसंख्या निश्चितच दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते, ती 11 धावा. 11 रन ऑन द बोर्ड. चेंडू खूपच जयेशच्या बाहेर. धन्यवाद प्रसाद. थोडंसं कॉम्प्युटरवर काम करतायत कारण दुराणी साहेबांचं आगमन होतं. इंटरनेटमधून माहिती काढतोय. इज द ओनली वन प्लेअर हु इज बॉर्न इन काबूल. हे या ठिकाणी वर्णन करायला पाहिजे. प्रिन्स म्हणून ते ओळखले जातात. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर. कारण प्रेक्षकांनी जर 6 मागितली तर लगेच षटकार मारायचे अशी त्यांची ओळख आहे. बॅक टू प्रसाद. वर्ल्ड रेकॉर्ड निश्चित आम्हाला सांगतात योगेश पाटील. 1009 धावा कुठल्यात प्रशांत प्रणव धनावडेने. चेंडू हवेमध्ये आहे. सन्मान कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समालोचकांचा 6 धावा. व्हॉट अ स्टार्ट. आतापर्यंत मान्यवरांचा सन्मान केला, प्रेक्षकांचा सन्मान केला. आता मात्र पाठोपाठ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सर्व कॉमेंटेटरचा सन्मान, आमच्या स्कोरचा सुद्धा सन्मान जयेश जोशी करतोय. संघनायक कसा असावा? संघनायक लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि ही जबाबदारीच्या खांद्यावर. पहिल्या सामन्यात दुखापत झाली त्यामुळे त्याला लवकर तंबूत परतावं लागलं, धावचीत झाले होते. पण आता मात्र त्यांना आपली जबाबदारी त्यांना दाखवून द्यायची आहे आपल्या संघासाठी, कारण खूप मोठं लक्ष काढायचं 91 धावांचं आणि त्याचा पाठलाग करतोय. धावसंख्या धाव फलकावर 18 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. राऊंड विकेट येत आहेत. चेंडू लिडिंग एज आहे हवेमध्ये, क्षेत्र सज्ज चेंडूच्या खाली, पण त्याच्या आवाजच्या बाहेर हा चेंडू. देवाला सुद्धा मान्य नाही ही गोष्ट, चेंडू हातामध्ये जाणं. आणि त्यामुळे इथे 1 धाव मात्र मिळते, ती जयेशला. 1 धाव मिळते संघाला आणि पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होत आहे. ते एक व्हेरी कॉपी बुक स्टाईल प्लेअर विक्रांत याच्याकडे. व्ही शेप मध्ये खूप स्ट्रॉंग खेळतात. सर फोन घ्या. धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे सरकते, ती 19 या धावसंख्येवर. 19 रन ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडला येतो तो विक्रांत. थोडा अक्रॉस द स्टाइन्स आहे त्याचा, अक्रॉस द विकेट. राऊंड विकेट. ऑन साइड पुल केला चेंडू,
जबरदस्त फटका, चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. नटराज स्ट्रोक. सलीम दुराणी यांचं थोड्याच वेळ आगमन होतं. त्यांची माहिती पूर्ण गोळा करण्यासाठी सज्ज झालेत बालसुब्रमण्य अय्यर सर. कालच्या दिवसात संजयगिरी आमच्यासोबत होते कॉमेंट्री बॉक्समध्ये, पण एक त्यांनी सजेशन दिलंय आमच्या आयोजकांना की जर नीता अंबानी किंवा शिल्पा शेट्टी जर IPLची टीम विकत घेऊ शकता तर आपला मराठी माणूस का नाही घेऊ शकत. आणि त्यांनी सुचवलंय रमेश दादांना की आपण सुद्धा एक IPLची टीम विकत घेऊ शकता. या मैदानावर धावसंख्या दाखल 23 विदाऊट लॉस्ट. जी सुरुवात हवी होती चोळेगाव संघाला ती सुरुवात करून देतात हे दोन्ही फलंदाज, खास करून संगनायक दिशादर्शक नेता सरसेनापती जयेश जोशी आणि त्याच्याबरोबर सुरेख साथ देतोय. अप्रतिम फटका होता ऑन द टोस. चेंडूला मनगटी फटका दाखवला आणि चेंडूला पुल केलं. ते स्कोअर ऑफ द विकेट 4 धावांसाठी. विक्रांतने स्वतःचं खातं उघडलं. संघाची धावसंख्या पुढे सरकवली धावफलकावरती 23 धावा. त्यांचा हुकमी एक खाता येतोय मैदानावर. उंचपुरा असा गोलंदाज, एक वेगळी स्टाईल या गोलंदाजाकडे आहे, तो म्हणजे अमर. मानपाड्यांकडे गोलंदाजी जे होतोय आणि समोर जातो त्या पुन्हा एकदा स्ट्राईक आणि चेंडू एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल दबाव. या दुसऱ्या षटकात अमरने आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे आणि एक महत्वाचा गडी बाद करतोय जयेश जोशी. प्रत्येक मैदानावर लक्ष आहे ते 91 धावांचं. 91 टू विन हे लक्ष त्यांना गाठायचंय. स्ट्राईक एंडला प्रतीक. अमर तयार प्रतीकसाठी. हा चेंडू समोर खेळत आहेत. ब्लॉक होलमध्ये चेंडू होता आणि तेवढं चांगलं एक्झिक्युशन करतायत. चेंडू ऑन साईडला प्लेस करतात डीपमध्ये आणि तोपर्यंत एकच धाव. 91 टू विन आणि आतापर्यंत धावफलकावर त्या 25. अजूनही 66 धावांची गरज आहे आणि तशाप्रमाणे फलंदाजी त्यांना करावी लागणार. अमर मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. एकही चेंडू अतिरिक्त नाही त्यांच्या गोलंदाजीमध्ये. हे चित्र त्यांना पाहायला मिळालंय. मानपाड्यांकडनं सज्ज होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी डावखुरा फलंदाज विक्रांतसाठी. क्षेत्ररक्षण बद्दल एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट मिड विकेट आहे. भिरकावून दिलाय चेंडू हवेमध्ये. भरपूर उंच, भरपूर लांब जातो चेंडू. शेताशी चेंडूच्या खाली अमोल अप्रतिम झेल तिथे. व्हेरी गुड कॅच. वसार संघाचे कर्णधार आणि पडले संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. वसार संघाचे कर्णधार आणि पडले संघाचे कर्णधार व्यासपीठावर यायचंय. थोडेसे नाराज आहेत कारण आपल्या फटकार भरपूर विश्वास होता त्यांना विक्रांत यांना, पण बरोबर बाउंड्री लाईनच्या जवळ अप्रतिम झेल टिपतोय तो अमोल. व्हेरी गुड कॅच. 2 गडी तंबूत परत आहेत आणि मात्र त्याची जागा आता मात्र घेतोय 4थ्या क्रमांकावर येऊन तो राहुल चौधरी. तर भरपूर मोठं पारितोषिक येत आहे. वंदना विजय पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आले ते सोनारपाडा संघासाठी 11,000 रुपयाचं. जर सामना जिंकला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक त्या संघाला देण्यात येईल आणि पारितोषिक आहे ते वंदना विजय पाटील यांच्याकडून. अमर प्रतीकसाठी 2 विकेट खूप लवकर बाद झालेत. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता. फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतायत. स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे या मोमेंटला. गोलंदाज आणि फलंदाज दोघांची सुद्धा, कारण 31 चेंडूत अजूनही 39 धावांची गरज आहे. हा धावफलक हवाय तो म्हणजे भारतीय संघाला. 7 विकेट गेलेत भारताचे. 7 गडी बाद झालेत भारतीय संघाचे. 311 ला 7 भारत. धावसंख्या भारतीय संघाची 311 आणि 7 गडी बाद. वळी आपण मैदानाकडे. चोळेगाव वर्सेस सोनारपाडा संघाने 90 धावा कुठल्या 5 षटकात आणि आता मात्र टार्गेट सेट केलंय ते 91 धावांचं लक्ष गाठायचं. चोळेगाव संघानं आतापर्यंत 2 षटकात धावा वसूल झाल्यात त्या फक्त 26 धावा. अप्रतिम गोलंदाजी अमरची.
फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 2 महत्वाची गडी बाद करतोय या षटकामध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकाची नितांत गरज होती ती सोनारपाडा संघाला. 91 टू विन, 26 ऑन द बोर्ड आणि अजूनही 65 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 18 चेंडू आणि 65 धावांची गरज. हे मात्र षटक खूपच निर्णायक ठरणार आहे या सामन्यातलं. कारण आता प्रतीक त्या एंडला आहे, त्याच एंडने त्याने जबरदस्त समाचार घेतला गोलंदाजाचा. 5 चेंडू तब्बल 18 धावा कुठल्या आहेत आणि षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि त्याच एंडला आता मात्र फलंदाजी करणार आहे तो प्रतीक. 65 टू विन स्टील फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. गोलंदाज येतोय नवीन षटक घेऊन. श्रीधर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर होतोय स्ट्राईक एंडला प्रतीक म्हात्रे. सोनारपाडा वर्सेस चोळेगाव. जिकिरीची लढत, अस्तित्वाची लढत दोन्ही संघांसाठी. हवेचा पुरेपूर फायदा उचलणार आणि त्याप्रमाणे फटके एक्झिक्यूट करणार. श्रीधर तयार होतोय राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने, उजव्या हाताने मारा करण्यासाठी आणि समोर होतो स्ट्राईक एंडला उजव्या हाताचा फलंदाज प्रतीक. ऑन साईडला पुल करतायत. अपेक्षा चेंडू बॅटवर येत नाही, तो डीप जोपर्यंत चेंडू कव्हर करतील. योगेशच्या चेंडूवर अचूक फेकी ऑन द स्टम्प्स आणि एकच धाव. सोनारपाड्याचे माजी सरपंच सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण यायचंय पुढे. आपल्या हस्ते हा आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा मी कौल करून घेऊ. सुरेश पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. पुढील चेंडू राहुलसाठी. हा चेंडू ड्राईव्ह केला, गॅप बंद काढला, चेंडू डीप मध्ये, कार्पेटच्या मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक कोणी जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट फ्रॉम राहुल. व्यासपीठावर सुरेश पाटील साहेब यांच्या हस्ते आजच्या दिवसातला शेवट सामना वसार विरुद्ध पडले. एक जबरदस्त सामना रंगणार. फुल चेंडू श्रीधरचा. चेंडू लिडिंग एज हवेमध्ये आहे पण 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत ही एक धाव. तर पडले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यांचा संघनायक, त्यांचा खूप अनुभवी खेळाडू ज्ञानेश्वर आणि नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर मुकेश पाटील यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. माजी सरपंच सोनारपाडा. भिरकावून दिलाय, हातोडा शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा. अमरसाठी हे पारितोषिक आहे. अमरने अप्रतिम गोलंदाजी केली त्याबद्दल फक्त 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. त्याबद्दल मुकेश पाटील माजी सरपंच सोनारपाडा यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक त्याला देण्यात येईल. या 6 धाव संख्या निश्चितच फुलते, पुढे सरकते. श्रीधर तयार. अजून एक चेंडू सीमारेषेबाहेर, आउट ऑफ फॉक, सगळ्यात लांब षटकार, 6 धावा. थँक्यू. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ जे पिलर आहेत, विजयदादा पाटील, विनोददादा पाटील, राजूदादा पाटील आणि रमेशदादा पाटील. या चौघांपैकी जे विजयदादा पाटील यांची ज्या पत्नी आहेत वंदनाताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक आहे ते सोनारपाडा संघाला जर सामना जिंकला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. तर 2 षटकारांनी निश्चित इथे धावसंख्येत भरपूर फरक पडतोय. धावसंख्या पुढे सरकते 44 या धावसंख्येवर. 2 षटकार ते प्रतीकच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी. अजून एक पारितोषिक येते ते चोळेगाव संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक जर सामना विजयी झाला तर. कारण मगाशी सुद्धा 5,000चं पारितोषिक त्यांनी दिलं होतं. श्रीधर प्रतीकसाठी. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे चेंडू. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात पण या दिशेला सुद्धा शफल होत असताना एक ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये सचिनने सुद्धा एक षटकार दाखवला होता. त्यांची शैली नाहीये पण त्या शैलीला त्यांनी मुरड घालून तो फटका त्यांनी दाखवला होता. धावसंख्या धावफलकावर 45, 45 धावा धावफलकावर. तिसऱ्या पंचांचं आगमन होतंय. अनिल सरकतोय मैदानात. प्रसाद वंदना वहिनींकडून बक्षीस देणार आहे सोनारपाडाला. त्यात मला वाटतं त्यांचं माहेर आहे ते आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. अत्यंत चांगला सन्मान आहे.
नाही, ही गोष्ट मगाशीच मी ओळखली पण मी बोलू नाही शकलो, पण तुम्ही ती योग्य गोष्ट हेरली आणि बरोबर बोलून दाखवली. सोनारपाडा संघासाठी पारितोषिक आहे ते 11,000 रुपयाचं. तर तिसरं षटक अजूनही चालू आहे ते श्रीधर याचं. याच्या गोलंदाजीवर थोडासा काहीतरी ॲक्शनमध्ये आक्षेप आहे म्हणून पंच आतमध्ये सरकत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्या पंचाचं आगमन पहिल्यांदा पाहायला मिळतं ते या षटकामध्ये, या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये सोनारपाडा संघासाठी. क्षेत्ररक्षात बदल होतोय. यष्टी रक्षक एकदम आता क्लोज किपिंग करणारे यष्टीच्या बरोबर खेटून उभा आहे. परेश पाटील यष्टीच्या मागे. श्रीधर तयार प्रतीकसाठी. अजून एक शॉट भरपूर लांब, जबरदस्त प्रहार आणि 6 धावा. शॉट. तर आमच्या व्यासपीठावर आम्ही मान्यवरांचा इथे सत्कार करत आहोत. डॅन एनबीसीचे काही कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. केतन राणे यांचा इथे सत्कार इथे केला जाईल. योगेश पाटील माजी सरपंच घारिवली यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते डॅन एनबीसीचे केतन राणे यांचा इथे आपण सत्कार करायचा आहे. केतन राणे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं, आपला इथे सत्कार इथे केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या सर्व प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतायत आणि त्यांच्याच कॅमेरामधून टिपलेले क्षण मात्र टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आपल्याला पूर्ण वर्ल्ड वाईड पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अजून एक व्यक्तिमत्व आहे उमेश सामंत, यांचा सुद्धा इथे सत्कार केला जाईल. मी योगेश पाटील यांना विनंती करतो आपण उमेश सामंत यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता हे चित्र पाहुण्यांचं सत्कार इथे केला जातोय. त्याचबरोबर मनोज राजे हे सुद्धा आमच्यासोबत आहेत, माजी नगरसेवक. यांचा जो सत्कार करण्याची विनंती मी योगेश पाटीलला करतो. व्यासपीठात तुम्ही ते स्क्रीनवर तुम्ही चित्र हे पाहू शकता. सामना इथे एन्जॉय करतायत. त्यांच्या बाजूला वंदनाताई सुद्धा आहेत आणि ही स्पर्धा हा सामना एन्जॉय करतायत. सोनारपाडा वर्सेस चोळेगाव. 3 षटकाराने निश्चितच संजीवनी मिळाली आहे चोळेगाव संघाला. पाहूया अजून किती मोठी उडी मारतायत. त्याचबरोबर राहुल चितळे माजी नगरसेवक हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा जो सत्कार यथेच्छ सत्कार इथे केला जाईल आणि मी विनंती करतो की योगेश पाटील यांना की आपण राहुल चितळे यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. आता समीकरण बघूया. धावफलकावर धावा झाल्या. धावफलकावर त्या एकूण 51, लक्ष आहे ते 91 धावांचं. अजूनही 40 धावांची गरज मैदानावर. चेंडू शिल्लक आहेत ते 12. माजी सरपंच सोनारपाडा सुरेश पाटील यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येईल आणि मी योगेशला विनंती करतो की आपण आपल्या हस्ते सुरेश पाटील साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. हे षटक निश्चित म्हणेन की निर्णायक होणार आहे की मागच्या षटकात तब्बल 25 धावा कुठल्या. तर मगाशी म्हटलं की ते षटक सुद्धा निर्णायक ठरणार आहे आणि हे षटक सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे सोळेगाव संघाच्या माध्यमातून आणि तेवढंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोनारपाडा या संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू ऑन साईडला प्लेस करतायत. तो डीप मध्ये मिड विकेटचा खेळाडू येतो चेंडू उचलण्यासाठी योगेश आणि तोपर्यंत एकच धाव. पेटणे बालट्या अत्यंत घातक फलंदाज आहे योगेश आणि तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक. स्ट्राईक एंडला प्रतीक मात्रे आपल्या बॅटमधना जवळजवळ अप्रतिम फलंदाजी करताना 3 षटकार त्याने लागोपाठ लगावलेत आणि आयोजकांकडनं 3,000 पारितोषिक सुद्धा स्वीकारलंय या खेळाडूने. स्ट्राईक एंडला प्रतीक गोलंदाजीसाठी सज्ज होते तो अमोल. हा चेंडू पाहतायत लेग स्टिकच्या खूपच बाहेर. प्रफुल्ल पाटील आमच्याकडे इशारा करता हा चेंडू वाईड आहे. प्रफुल्ल पाटील यांच्याकडनं हा वाईडचा इशारा. धावसंख्या पहिल्या चेंडूवर 1 आणि या वाईडने पुढे सरकते. 53. जबरदस्त जयघोष. देवाला प्रार्थना केली जाते सचिन तेंडुलकर स्टँड मधून. चोळेगाव संघासाठी सर्व समर्थक तिथे उपस्थित आहेत. प्रतीक मात्र स्ट्राईक एंडला. अमोल प्रतीकसाठी हा चेंडू भिरकावून नेण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बीट झाले फलंदाज. चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीये. मुवमेंट नाहीये. जागेवर फटका फटकावण्याची ताकद त्यांच्याकडे निश्चितच आहे पण आता मात्र चेंडू एक्झिक्यूट करू शकले नाही. स्ट्राईक रोटेट होते ते म्हणजे फलंदाज राहुलकडे. राहुल चौधरी 2 गडी बाजलेत आतापर्यंत आणि बाकीच्या दोन्ही फलंदाजांनी मात्र डाव पूर्णपणे सावरलाय. राऊंड विकेट समोर खेळतायत. चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. जबरदस्त फटका 6 धावांसाठी.
प्रसाद काय टायमिंग आहे बघ. सलीम दुरानी साहेबांचं आगमन झालं आणि त्याच वेळेला तो षटकार गेलेला आहे. सलीम दुरानी याच्यासाठीच ओळखले जातात. ज्या ज्या वेळेला प्रेक्षक म्हणायचे वी वॉन्ट सिक्स, त्यावेळेला सलीम दुरानी सिक्स मारायचे अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये सलीम दुरानी वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ इंडिया यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आणि लेफ्ट आर्म स्पिन टाकतात. आपल्या काळामध्ये जबरदस्त क्रिकेट खेळलेत. रसिकांच्या माहितीसाठी CK नायडू लाईफ अचीवमेंट अवॉर्ड 2011ला BCCच्या माध्यमातून त्यांना 25 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचं आगमन या ठिकाणी होते. सलीम दुरानी एक नाव असं आहे ज्याने त्या काळामध्ये म्हणजे जर सलीम दुरानी आता या काळामध्ये जर असते तर IPL 100% खेळले असते. म्हणजे त्या काळामध्ये ते त्या पद्धतीने सिक्सेस मारायचे, त्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग करायचे असं चित्र बघायला मिळालं. सलीम दुरानीचं आगमन होते. तसंच आमचे ZTVचे Z24चे न्यूजचे आमचे अश्विन बाबा ABP माझाचे अश्विन बापट यांचे आगमन या ठिकाणी होते. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. काल झीच्या माध्यमातून आपण चांगली कव्हरेज या स्पर्धेची पाहिली होती. ABP माझा अत्यंत लाडकं चॅनल आहे. मराठी प्रेक्षकांचं सातत्याने प्रेक्षक महाराष्ट्रामध्ये हे न्यूज चॅनल बघत असतात. सलीम दुरानी रसिकांच्या माहिती इज 81 वर्षाचे. तुमच्या माहितीसाठी 2 मिनिटं खेळ थांबवा पंचांसाठी. 11 डिसेंबर 1934ला काबूल इथे अफगाणिस्तानमध्ये त्यांचा जन्म झालं. इज द प्रिन्स ऑफ अफगाणिस्तान, वॉज बॉर्न इन काबूल इन अफगाणिस्तान बट प्लेड फॉर इंडिया. अप्रतिम क्रिकेटर आहे. लेफ्ट हँडर बॅट्समॅन. 1 डिसेंबर 1960 पासून 6 फेब्रुवारी 1973च्या दरम्यान आपण त्यांचा खेळ पाहिला आणि अप्रतिम बॅट्समॅन आहेत. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत आणि त्याचं लेफ्ट आर्म स्पिन टाकतात. 29 टेस्ट खेळलेत. एकंदरीत 1202 धावा कोटलेत त्यांनी. 170 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 8545 धावा कोटलेत. 1 शतक त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पोर्ट ऑफ स्पेनचा वेस्ट इंडिजचा तो सामना रसिक कधीच विसरू शकणार नाही ज्यावेळेला सलीम दुरानी मॅग्निफिसंट परफॉर्मन्स केलं होतं. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तसंच ABP माझाचे या ठिकाणी अश्विन बापट यांचंही आगमन झालं. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वळूया सामन्याकडे. धावसंख्या झाली धावफलकावर चोळेगाव संघाची. फुल चेंडू, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, प्रतीक ची खेळ संपुष्टात. बिग विकेट, प्रतीक संपुष्ट परततोय. याच्या व्यतिरिक्त रसिकांच्या माहितीसाठी भारत सरकारने त्यांना अर्जुन अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला सलीम दुरानी यांचा. याच्या व्यतिरिक्त CK नायडू लाईफ अचीवमेंट अवॉर्ड 2011ला BCCच्या माध्यमातून त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 11 डिसेंबर 1934ला त्यांचा जन्म आहे. 81 वर्षाचे आहेत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी ते सामना एन्जॉय करतायत. त्यांच्याबरोबर ABP माझाचे या ठिकाणी अश्विन बापट यांचं आगमन झालं आहे. आमचे विजय रतन पाटील त्यांच्याबरोबर त्यांना माहिती देत आहेत या स्पर्धेविषयी. एकंदरीत जर पाहिलं तर 1 शतक टेस्टच्या माध्यमातून त्यांचा पाहायला मिळालं. 14 शतक त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा केलेले आहे आणि अर्धशतक जर पाहिलं तर 7 अर्धशतक भारताच्या माध्यमातून आणि तसंच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 45 अर्धशतक आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. याच्या व्यतिरिक्त गोलंदाजीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर 5 विकेट भारताच्या माध्यमातून 3 वेळा त्यांनी घेतलेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 21 वेळा त्यांनी 5 विकेट घेतले. 6 for 73 हे त्यांचा बेस्ट अनालिसिस आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 8 for 99 हे त्यांचा बेस्ट अनालिसिस आहे. 1961-62चा जो काळ आहे तो जबरदस्त गाजवला होता इंग्लंडच्या समोर, कलकत्ता आणि चेन्नई इथे. आणि तसं पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजच्या समोर सुद्धा क्लाइव्ह लॉयड आणि तसंच गॅरी सोबोसचे विकेट आजही रसिकांच्या लक्षात राहतं. बॅक टू प्रसाद. थँक्यू. अजूनही मैदानावर 30 धावांची नितांत गरज आहे. स्टील 30 टू विन फ्रॉम द 7 डिलिव्हरीज. फुल टॉस ऑन साइडला, चेंडू डीप मध्ये, क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल. फलंदाज बाद. रिकन्फर्म करतायत. इज आउट, इट इज आउट.
1953ला सौराष्ट्र क्रिकेटसाठी ते राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेत. 1954 ते 56 मध्ये गुजरात क्रिकेट संघासाठी खेळलेत. 1956 ते 78 मध्ये सलीम दुरानी यांना राजस्थान क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलंय. बॅक टू प्रसाद. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि पाहूया अमर पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने मात्र समोरच्या संघाला अक्षरशः रोखथाम लावली, जागेवर थांबून ठेवलं, असा गोलंदाज मात्र समोर येतोय. त्याच्या गोलंदाजी मात्र धावा कुठणं खूपच महत्वाचं असणार आहे. 30 धावा तुम्ही पाहू शकता. त्याच 30 धावा ज्या विक्रांतने तिसऱ्या शेवट षटकात दिल्या होत्या, त्याच 30 धावा आता मात्र खूप मोठ्या वाटत्या त्या चोळेगाव संघाला. खूपच महागडं षटक ते विक्रांतचं आणि त्या 30 धावा आता मात्र चोळेगाव संघाला वसूल कराव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अमर सज्ज होतोय. कुणाल स्ट्राईक एंडला. चेंडू शिल्लकाचे 6 आणि धावा आहेत त्या 30. पहिला चेंडू हवेमध्ये टॉप एज पायसे कोण खेळू येतोय, स्वीकारतोय तिथे झेल आणि ते मात्र झेल सुटतोय. स्ट्राईक रोटेट होतंय पुन्हा एकदा कुणालकडे. या 2 धावा भरपूर मोठा फाटका मारण्याच्या प्रयत्नात लीडिंग एज लागली आणि ते मात्र 2 धावा या चेंडूवर मिळतात. झेल होत नाहीये. स्वतः गोलंदाज पुढे सरकले होते चेंडू उचलण्यासाठी, पण इथे झेल होत नाहीये, पण 2 धावा संघाला मिळत आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 5 आणि धावा आहेत त्या 28. प्रति चेंडू मागे षटकारच हवा आहे चोळेगाव संघाला. प्रत्येक चेंडूवर 6 धावा. 28 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. कुणाल सज्ज. ओ द विकेट. लीडिंग आहे. चेंडू हवेमध्ये मागे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. सोनारपाडा संघाला जर सामना जिंकला तर 5,000 रुपये पारितोषिक देण्यात येईल भरत जोशी यांच्याकडून. चेंडू शिल्लक आहेत ते 4. धावा आहेत त्या धाव फलकावर 28. 28 टू विन फ्रॉम द 4 डिलिव्हरीज. अमर सज्ज होतोय. अप्रतिम रेखीव गोलंदाजी. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये पाहायचंय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली होतोय. झेल घेण्यासाठी सज्ज होतोय, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दत्ता चेंडूच्या खाली आले होते. पहिल्यांदा चुका होत्या दत्ताकडून. सहसा चुकत नाही कधी, पण आता मात्र चूक होते. एक झेल त्यांच्या हातातनं ऑलरेडी सुटला होता, पण आता मात्र जज करू शकले नाही. त्यांच्या मागे जाऊन चेंडू पडतोय. 2 धावा वसूल होत आहेत. आता फक्त मी म्हणेन की फक्त औपचारिकता बाकी आहे काही चेंडूंची. चोळेगाव संघावर दबाव अजूनही पाहायला मिळतोय. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. दबाव कायम चोळेगाव संघावर. प्रमोदजी रतन बाडल यांचं आगमन या ठिकाणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसंच महाराष्ट्राचे सरचिटणीस सुद्धा आहेत. त्यांचं आगमन होते. सलीम दुरानी यांची भेट घेत आहेत. काल तुम्ही द्वारकानाथ संजगिरी आणि करसन गौरी यांना पाहिलं. आज सलीम दुरानी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच अश्विन बापट सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या 4 धावा संजीवनीच्या रूपात निश्चितच थोड्या वेळा काढ का होईना पण येत आहेत मात्र 4 धावा राहुलच्या बॅटमधून. फक्त औपचारिकता काही चेंडूंची. 91 धावांचं लक्ष गाठत असताना मात्र थोडासा बॅकफुटला जातोय तो चोळेगाव संघ आणि जवळजवळ चिन्ह दिसते ती या स्पर्धेत बाहेर पडण्याची. सोनारपाडा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये. विथ बॅक विथ द बॉल. ऑन साइडला डीप मध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक अमोल चेंडूवर येत आहेत आणि तोपर्यंत सामना हा जवळजवळ झुकलाय तो सोनारपाडा संघाच्या बाजूने. षटक समाप्त आणि या सामन्यामध्ये विजयाची संपादन केली ती सोनारपाडा संघाने खूप मोठ्या फरकाने. सोनारपाडा